नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही बॅग डिझाईन दाखवली. आता ज्या ताईंनी या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंग नसेल बघितलं ना, तर त्यांच्यासाठी मी याची कटिंग स्टिचिंगची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि ही पण मी ऑर्डरसाठीच बनवली होती. आता ज्या ताईंनी माझ्याकडून ही बॅग घेतली ना, त्याच ताईंनी आजच्या पण 2 बॅगी आहेत ना, त्या ऑर्डर केले. तर त्यासाठी त्यांनी हा कपडा सिलेक्ट केला आहे. तुम्ही जो कोणता कपडा सिलेक्ट करता त्यानुसारच मी तुमची बॅग आहे ती ऑर्डरची स्पेशल ऑर्डरवरती बनवत असते. आणि तुम्हाला पण अशा पद्धतीची आता ही जी बॅग दाखवते मी, ही असू द्या ती असू द्या, कालच्या व्हिडिओमधली असू द्या, जी कोणती बॅग डिझाईन तुम्हाला बनवून घ्यायची असेल तर तुम्ही मला 9356069506 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला स्क्रीनशॉट टाका बॅगीचा आणि सांगा की अशा पद्धतीची बॅग पाहिजे, म्हणजे त्यावरतीच तुमची ऑर्डर बुक करेल. तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण गिफ्ट बॅगची कटिंग आणि स्टिचिंग बघूया. ही त्यांना गिफ्ट देण्यासाठीच पाहिजे आहे. तर जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा. आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या आयडियासाठी बघा, सर्वात वरती मेन फॅब्रिक मध्यभागी राईस बॅग आणि सर्वात खाली नॉन ओनचा कपडा घेतलेला आहे अस्तरसाठी. तुम्हाला यापैकी नॉन ओन आणि वेलवेटचं फॅब्रिक माझ्याकडून पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला स्क्रीनशॉट टाकून किंवा म्हणजे डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करून पण तुमची ऑर्डर बुक करू शकता. सांगायची की ताई नॉन ओन पाहिजे किंवा वेलवेटचं फॅब्रिक पाहिजे. तर याची रुंदी आहे बघा 11 इंच आणि लांबी आहे 17 इंच, 17 बाय 11 इंच. त्यावरती आपण क्लिक करून घेऊ. आणि मला 2 बॅगची ऑर्डर आलेली, तर ही एक बॅग आणि दुसऱ्या बॅगची पण मी कटिंग करून घेतलेली. दोन्ही बॅगी मी सोबतच स्टिच करणार आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, ह्या दोनही पार्टवरती मी तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे. 2 बॅगीची सोबतच आपण स्टिचिंग करत आहोत. त्यासाठी आता एक क्विल्ट केलेले पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवू. आणि त्यानंतर बेल्टसाठी बघा, मी ते एक राईस बॅग कट करून घेतलेली. या बेल्टची लांबी घेतलेली आहे 15 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 1 इंच. आणि अशा पद्धतीने दोन्ही बेल्ट आपण स्टिच करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे दोनही बेल्ट आहेत ना, ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने. आणि दुसऱ्या बॅगसाठी पण मी हे जे 2 बेल्ट आहे ना ते स्टिच करून ठेवलेले आहे, म्हणजे दोन्ही सोबतच आपण स्टिच करत आहोत. त्यासाठी आता जिकडनं आपली रुंदीची साईड आहे 11 इंच, त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला 11चा सेंटर येतो 5.5 इंचावरती मार्क केलं. सेंटरपासून 1.5 इंच इकडे, 1.5 इंच तिकडे मार्किंग केली. आणि 1.5 इंचच्या पुढे आपल्याला हे दोन्ही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला इथे एक बेल्ट स्टिच करून दाखवला आणि याच पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण दुसरा बेल्ट स्टिच करून घेतला. दोन्ही बेल्ट समोरासमोर आहेत की नाही ते चेक करून घ्यायचे. आणि दुसऱ्या बॅगीचे पण मी बेल्ट स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे दुसऱ्या बॅगला पण मी बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे ना झिप अटॅच करून घ्यायची. झिपमध्ये मी अजून रनर नाही ओवलं, रनर आपण नंतर ओवून घेऊ. तर बघा, इकडनं 11 इंच आहे, तर मी इथे झिपची लांबी घेतलेली आहे 12 इंच, कारण की रनर ओवायचे आहे त्यामुळे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झिप स्टिच करायची. आणि सोबतच एक नॉन ओनची पट्टी आहे ती ठेवून घ्यायची, म्हणजे झिप आपली अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित स्टिच होते. ठीक आहे. तर या पद्धतीने स्टिच केलं. आता त्यानंतर एक्स्ट्राचं नॉन ओनची पट्टी होती ती कट केली आणि यावरती आपण दाबटीप पण देऊन घेऊया. आणि वरच्या साईडने पण बघा या पद्धतीने आता नॉन ओनची जी पट्टी वाढव होती ती आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ. आणि वरतून परत एक फिनिशिंगची टिप देऊन घेतली. दुसऱ्या साईडने पण झिपचा पार्ट स्टिच करताना इकडनं पण आपल्याला नॉन ओनची 1.5 इंच रुंदीची पट्टी घ्यायची आणि ती आपल्याला झिपच्या रॉंग साईडने ठेवून स्टिच करून घ्यायची. यामुळे काय होतं, झिप आपली अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच होते. तसे तर कापडाचे धागे निघत नाही, पण प्रॉपर फिनिशिंगमध्ये देण्यासाठी मी ही पट्टी आहे ती लावत आहे. आता इकडनं आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि वाढव जी पट्टी आहे ती पण आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया. बघा किती फिनिशिंग सहित आपली ही झिप आहे ती स्टिच झालेली आहे. आता वरतून पण आपण अजून एक फिनिशिंगची टिप आहे ती देऊन घेऊया. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वाहून घ्यायचं आहे. रनरची क्वालिटी पण मी तुम्हाला दाखवते, एकदम टॉप क्वालिटीचं रनर आहे. आणि तुम्हाला रनर वगैरे पाहिजे असेल, झिप पाहिजे असेल, ते पण तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता. आता एकदा रनर वाहून बाहेर काढलं आणि परत एकदा रनर वाहून घेतलं म्हणजे दोन्हीकडेने झिप आपली क्लोज राहील. आता एक्स्ट्राची झिप कट केली आणि ही बॅग आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊ. आणि खूप कडक झालेली आहे, एकदम टिकाऊ झालेली आहे, कारण की आपला वेलवेटचा कपडा पण खूप जाड आहे, नॉन ओन पण खूप जाड आहे. आणि त्याचबरोबर आपण राईस बॅग पण मध्ये वापरलेली आहे, त्यामुळे खूप कडक होते बॅग, कारण की पलटी मारतानाच तुम्हाला कळत असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने पलटी मारल्याच्यानंतर दोन्ही कडा आहेत. आता इकडनं झिप ओपन झालीच होती पलटी मारताना, हरकत नाही. आता दोन्हीकडेने आपण स्टिच करून घेऊया. झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या. ठीक आहे. या पद्धतीने.
आता त्यानंतर आपल्याला इथे बॉटमचा बेस कट करायचा आहे. तर शिलाईच्या पुढे 1.5 इंच आणि इकडनं फोल्ड बाजूच्या बाजूने पण 1.5 इंच, म्हणजे 1.5 बाय 1.5 इंचाचा आपल्याला बेस आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि जशी मार्किंग केली तशीच कटिंग करू. आणि हे बेस कट करताना बेल्ट येत नाही ना कटिंगमध्ये ते चेक करायचं इकडनं झिप ओपन करून. कधी कधी काय होतं बेस स्टिच कट करताना आपला बेल्ट पण कट होऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वकच अगोदर चेक करायचा हात घालून आणि मग हा बेस कट करून घ्यायचा. ठीक आहे. आता त्यानंतर या कडेने पण अगदी फिनिशिंगमध्ये देण्यासाठी मी इथे परत एक इंच रुंदीची 9 इंची पट्टी घेतली आणि तिने आपण इकडनं पायपिंग करून घेत आहोत. तशी धागे निघत नाही, फक्त ही ऑर्डरची आहे फिनिशिंगमध्ये द्यायची म्हणून मी पायपिंग करून घेतली दोन्ही कडेला. आणि बॉटमचा बेस पण आपण स्टिच करून घेऊ आणि इकडनं पण आपण पायपिंग करून घेऊ. तर चला मी स्टिच करते, पायपिंग करते आणि मग दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी याचा बॉटमचा बेस पण स्टिच केला आणि पायपिंग पण करून घेतली आणि दुसऱ्या बॅगची पण आपण स्टिचिंग आहे ती करून घेतलेली आहे. फायनली दोनही बॅग आपल्या स्टिच झालेल्या आहे. आता त्यानंतर आपल्याला ही मेन झिप आहे ना ती ओपन करायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करायची. तर दोन्ही बॅग आपण राईट साईडला टर्न करून घेऊ. तर व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ना ते बाहेर काढून घेऊ आणि अगदी टिकाऊ आणि मजबूत आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झाली. तुम्ही पण रिटर्न गिफ्टसाठी अशा पद्धतीचे बॅग बनवून पुढे विक्री करू शकता. आणि ज्या ताईंना माझ्याकडून ऑर्डर करायची असेल त्यांनी माझ्याकडूनही ऑर्डर करू शकता. तर जशी आपण ही बॅग राईट साईडला टर्न केली ना सेम त्याच पद्धतीने दुसरी पण मी राईट साईडला टर्न करून घेते. आणि बघा किती प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही बॅग बनवून तयार झालेली आहे. ठीक आहे. बघा दुसरी पण बॅग मी राईट साईडला टर्न केली आणि व्यवस्थित बाहेर काढून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोनही बॅग आपल्या सोबतच शिवून तयार झालेले आहे आणि 2 इंची कटिंग स्टिचिंग मी सोबतच करून घेतलेली आहे. तर याचं शिवून रेडी माप कितीची तयार राहिली ते सांगते. तर बघा याची लांबी आहे 10 इंच आणि उंची आहे 6.5 इंच आणि बॉटमचा बेस आहे 3.5 ते 4 इंचाचा बॉटमचा बेस आहे. जर तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीची रिटर्न गिफ्टसाठी बॅग बनवून घ्यायची असेल तर तुम्ही मला 9356069506 या आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता. फक्त स्क्रीनशॉट टाका या बॅगेचा आणि सांगा की अशा पद्धतीची रिटर्न गिफ्टसाठी बॅग पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला यासाठी लागणारं मटेरियल पाहिजे असेल झीप रनर अस्तरसाठी जो कपडा वापरला आहे तो नॉन वॉन वेल्वेट कापड तरी पण तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तर वेळात वेळ काढून मैत्रिणींनो तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय. बाय बाय.